पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आका असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सज्ज आहे आणि अशातच भारतीय नौदलाची ताकद कैक पटीने वाढवणाऱ्या करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली। फ्रान्सकडून भारत 26 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। ही सर्व विमानं मरीन व्हर्जनची आहेत, म्हणजेच ती भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत। तर दुसरीकडे फ्रान्स पाठोपाठ स्वीडनने देखील रॉकेट लॉन्चरच्या रूपात भारताच्या हाती मोठं शस्त्र सोपवलंय। कार्ल गुस्ताफ या रॉकेट लॉन्चरचा वापर शत्रूचे बंकर आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यासाठी होतो आणि हे रॉकेट लॉन्चर भारताला स्वीडनकडून मिळाले आहे। दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याचा पूर्ण करण्यासाठी भारताला गुस्ताफ रॉकेट लॉन्चरची नक्कीच मोठी मदत होणार। तर या राफेल मरीन व्हर्जनची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया। नौदलाच्या विमानवाहू नौकांवर हे राफेल मरीन तैनात असेल। हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा राफेल एम हे अधिक प्रगत आहे। याचं वजन आहे 15,000 किलो। याची रेंज आहे 3,700 किलोमीटर। याचा वेग आहे 2200 किलोमीटर प्रति तास। याची इंधन क्षमता आहे 11,000 किलो। अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानानं हे ब्रह्मास्त्र अर्थात राफेल एम सुसज्ज असेल। तर राफेल एम मध्ये 50,000 फूट उंचीवर उडण्याची क्षमता आहे। एका मिनिटामध्ये 18,000 उंची गाठण्याची क्षमता राफेलमध्ये आहे। हवेतच इंधन भरण्याची ही क्षमता यामध्ये आहे। 10 तासांपर्यंत फ्लाइट डेटा रेकॉर्ड करण्याची यंत्रणाही यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे। 9 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता या राफेलची। त्याचबरोबर हे राफेल अणुबॉम्ब देखील डागू शकतं। पाकिस्तानच्या F-16 आणि चीनच्या J-20 पेक्षाही राफेल अधिक प्रभावी आहे। तर कार्ल गुस्ताफ या रॉकेट लॉन्चरची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ते बघूया। रणगाडे, बंकर आणि इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर हा सर्वोत्तम पर्याय आहे। भारतासह 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर आहे। लष्करातल्या सैनिकांसाठी हे लॉन्चर उपयुक्त आहे। नवीन M4 प्रकारामध्ये डिजिटल फायर कंट्रोल सिस्टीम यामध्ये आहे। नाईट विजन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये आहे। 6 ते 7 किलो वजनाच्या लॉन्चरची रेंज 1 किलोमीटर पर्यंतची आहे। वजन कमी असल्यामुळे खांद्यावरून डागता येणारा हा शस्त्र प्रकार आहे। रिकॉइललेस डिझाईन असल्यामुळे जास्त झटका न बसता यातून फायरिंग करता येऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।